दत्तात्रय कराळे, ग्रामपंचायत सदस्य अवसरी खुर्द. काळभैरवनाथ ट्रस्टच्या अध्यक्षांचा आमच्याकडे 22 तारखेला मासिक मीटिंगमध्ये त्यांनी अर्ज दिला की ह्या मिळकती सदर मिळकती आळंदी बारस फंडाच्या नावाने करण्यात याव्या. तर त्यांच्या अर्जाचा विचार करून आम्ही सर्व अवसरीतील ग्रामस्थ असल्या कारणाने आम्ही त्यांच्या मागणीनुसार त्या मिळकती द्वादशी आळंदी बारस फंडाच्या नावाने फिरवले. त्यानंतरनं त्यांच्यामध्ये इंटरनल काही डिस्कशन चर्चा झाल्या ग्रामस्थांमध्ये. सर्व ग्रामस्थ आमच्या 30 तारखेच्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्वानुमतपणे पुन्हा आमच्याकडे मागणी केली की सदर मिळकती ज्या आळंदी द्वादशी बारस फंडाच्या नावाने फिरवलेल्या आहेत त्या पुन्हा आम्हाला आमच्या काळभैरवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने करून देण्यात याव्या. आम्ही सर्वस्वी ग्रामस्थांचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार आम्ही ग्रामसेवक आमची सर्व बॉडी त्यांच्या ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करून आम्ही पुन्हा त्या पद्धतीने त्यांना पुन्हा होत्या त्या काळभैरवनाथ ट्रस्टच्या व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने बनवून उतारे ताब्यामध्ये त्यांच्या दिले. तर त्यामध्ये असा ग्रामसेवकांचा कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. ऍक्च्युली आम्ही जे सर्व एकत्र टीम वर्क करत असतो ग्रामपंचायत म्हणून, तर ते एक प्रशासकीय अधिकारी आम्हाला मार्गदर्शनासाठी असतात. तर त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामस्थांची आम्हाला मागणी आली ग्रामसभेमध्ये त्या पद्धतीने आम्ही पुन्हा त्या पद्धतीने काळभैरवनाथ व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने त्या मिळकती फिरून दिलेल्या आहेत व त्या पद्धतीने त्यांना उतारे बनवून ताब्यात पण दिलेत. आणि या ज्या दोन्ही गोष्टी हस्तांतरण झाल्या तर एक मासिक मीटिंगचा पण ठराव आहे तो आमचा, जो की यांची मागणी होते ते. आणि त्यानंतर ग्रामसभेमध्ये पण आम्ही ठराव त्या पद्धतीने लिहून घेतलाय प्रशासकीय कामकाजानुसार आणि त्या मिळकती पुन्हा त्या पद्धतीने त्यांच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार काळभैरवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरून दिलेले आहे. होते. परंतु त्याच्यानंतर त्यामध्ये असं म्हणणं आहे का ज्यावेळी ही काळभैरवनाथ देवस्थान फंडाच्या नावाच्या वेळेस फिरवण्यात आले त्यावेळेस कोणत्याही ठराव मासिक मिटिंगचा घेण्यात आलेला नाही किंवा सभेचा घेण्यात आले नाही असं त्याचा आरोप केले. नाही, मी तो केला स्पष्ट असा की दोन्ही पण आम्ही मागणी पत्रानुसार फिरवलेले म्हणून ठराव आहे. मग एवढा कांगावा काय झाला, एवढा म्हणजे एवढे नेमकं प्रॉब्लेम काय आला का? त्यांनी सांगितलं का गावाच्या दृष्टीने चुकीचं आहे किंवा ग्रामसेवकांनी चुकीच्या पद्धतीने केलं? नेमकं प्रॉब्लेम काय? आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असं झालंय, अध्यक्षांनी त्यांच्या सर्व जे आहेत बॉडी मधले मेंबर त्यांना विचारात घेऊन ही गोष्ट करायला हव्या होत्या. पण वैयक्तिक अध्यक्षांचा अर्ज आमच्याकडे आला त्यानुसार आम्ही ते स्वतः येऊन आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये बसले. म्हणजे मी स्वतः त्या संस्थेचा अध्यक्ष आहे, मी सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने मिळकती मला द्वादशी बारस फंडाच्या नावाने फिरून देण्यात यावं. आणि त्या इमारती ज्या बांधल्या गेलेल्या आहेत त्यावेळेस जो गावचा द्वादश बारस फंड होता त्यातनं निधी उपलब्ध करून ग्रामस्थांनी त्या बांधल्या गेलेल्या होत्या. त्या कारणाने आम्ही त्यांच्या अर्जाचा मान ठेवून त्यांच्या पद्धतीने आम्ही ते त्यांना पुन्हा फिरून दिल्या होत्या. मग ट्रस्टमध्ये गोंधळ आहे का, समन्वय नाही का असं म्हणायचं का? नाही, आता या अध्यक्षांच्या जे अर्ज आम्हाला 2 पद्धतीने आले त्यानुसार आम्हाला ट्रस्टमध्ये समन्वय नसल्याचं म्हणजे सामान्य नागरिकांना पण तोच भास झालेला आहे. त्यावरतीच चर्चा चालू आहे. कारण की अर्ज ज्यावेळेस मिळकती फिरवताना अर्ज पण अध्यक्ष करतात आहे, पुन्हा रिटर्न काळभैरवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरवताना पण अध्यक्षांनीच अर्ज दिला. पण त्यावेळेस सुद्धा ते बसून राहून त्यांनी ते पुन्हा रिटर्न काळभैरवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरवून घेतले. जसं प्रशासकीय कामकाज असतं, प्रशासकीय कामकाजाच्या हेतूने ज्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिला अर्ज दिला का ही मिळकती आम्हाला द्वादशी बारस फंडाच्या नावाने फिरवायच्या आहे, त्यानुसार आम्ही त्यांचा अर्ज आमच्या मीटिंगमध्ये घेतला, रितसर प्रोसिडिंग लिहिली आणि त्यानुसार त्या मिळकती आम्ही ट्रान्सफर करून दिल्या. आणि त्यानंतर जी 30 तारखेला आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये पुन्हा ग्रामस्थांनी मागणी केली. त्यासोबत अध्यक्षांनी अर्ज पण दिलेला होता आता आधी आम्हाला 2 दिवसापूर्वी. त्यानुसार आम्ही त्यांच्या अर्जाचा आणि ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पुन्हा याच्या मीटिंगमध्ये प्रोसिडिंग लिहिली ग्रामसभेच्या आणि प्रोसिडिंग लिहून त्यानुसार त्यांना ठराव देऊन आम्ही त्या मिळकती पुन्हा होत्या त्या पद्धतीने काळभैरवनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने ट्रान्सफर करून दिले. नाही, पण आता मला सांगा ते उतारे फाडले गेले किंवा काय सांगत होते सुरेश भाऊ, मग नेमकं उतारे फाडले गेले किंवा नेमकं आक्रमकपणा त्यांचा जास्त दिसून आला, नेमकं हेतू काय? याच्यामध्ये राजकारण काय आहे का? नाही, यामध्ये जे उतारे फाडले गेले याच्यामध्ये राजकारण कुठल्या प्रकारचं नसून ज्यावेळेस आमच्या कार्यालयीन कामकाजासाठी क्लर्कला भाऊसाहेबांनी प्रिंट द्यायला सांगितले उतार्यांची, तर त्यावेळेस आम्हाला हे जे बदल करून त्यांना उतारे द्यायचे होते, ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता की हे पुन्हाची मिळकती काळभैरवनाथ इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने करावायच्या, तर भाऊसाहेबांनी क्लर्कला त्या पद्धतीने उतार्याची प्रिंट द्यायला सांगितली होती. तर भाऊसाहेबांकडे ज्यावेळेस क्लर्कनी उतारे आणून दिले तर ते उतारे वरती चुका होत्या, त्या चुकांमुळे मग भाऊसाहेबांनी ते उतारे फाडले आणि
त्यांना पुन्हा सांगितलं का ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झालाय त्या पद्धतीने त्यांना जुना जो उतारा बांधला गेला होता त्यांना कंस करून पुन्हा रेग्युलर जे काळभोरनाथ व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने जे उतारे आहेत त्या पद्धतीने प्रिंट करून त्यांना देण्यात आले. सुरेश भाऊ आहे मात्र हे आता आरोप करतात त्याचबरोबर त्यांना काळभोरनाथ देवस्थान ट्रस्टचे लोकही त्यांना साथ देत आहेत. कुठेतरी एकूण भूमिका वाटत नाही का आणि त्याच्यामुळे गावाला कुठेतरी चर्चेत आले का असं वाटत नाही. तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे 1-2 मिनिट.